शिक्षण फक्त 10वी पास आहे व तुम्हाला जर दाबून पगाराची नोकरी पाहिजे असेल ना तर तुम्ही सध्या योग्य ठिकाणी आहात. भारताच्या सर्वात मोठ्या बँकेत सरकारी नोकरी तुम्हाला मिळू शकते. हो मित्रांनो, आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्याला बँकेची बँक म्हणतात त्यामध्ये ऑफिस अटेंडंट पदाकरिता भरती जाहीर झालेली आहे. एकूण 572 पोस्ट करिता ही भरती असणार आहे. यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये यासाठी पात्रता काय आहे, जसं की मी तुम्हाला बोललो 10वी पास आहे व यामध्ये सॅलरी कशी असते, अलाउन्स कोणते असतात, अप्लाय करण्यासाठी सुरुवात कधी झालेली आहे व या फॉर्मसाठी अप्लाय करण्याची लास्ट डेट काय असणार आहे, ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच अभ्यासक्रम कसा आहे, एक्झामिनेशन पॅटर्न कसा असतो, कोणत्या स्टेजेसमध्ये एक्झाम होते, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओ लाईक करा, कारण आपल्याला सर्वात महत्त्वाचे अपडेट आज भेटणार आहे. यांची ऑफिशियल वेबसाईट आहे बघा, rbi.org.in. इथे जाऊन तुम्ही या भरतीची ऍड डाउनलोड करू शकता. ती ऍड पूर्ण एक वेळा वाचून घ्या व त्यानंतर फॉर्मला अप्लाय करा. आपण तर सर्व काही एक्सप्लेन करणार आहोतच, तरी सुद्धा एक वेळा ती ऍड सुद्धा पाहून घ्या. बघा, 15 जानेवारी 2026 पासून हा फॉर्म भरण्यासाठी सुरुवात झालेली आहे. याची लास्ट डेट असणार आहे 4 फेब्रुवारी 2026. पेमेंट फी करण्यासाठी जानेवारी 15 2026 व लास्ट डेट फेब्रुवारी 4 2026. यांनी टेंटेटिव्ह डेट दिली आहे. यांची एक्झाम घेणार आहेत ही 28 फेब्रुवारी आणि 1 मार्चला, 2 दिवसांमध्ये ही त्यांची एक्झाम संपून जाईल. म्हणजे कोणाचा 28 ला पेपर असेल तर कोणाचा 1 मार्चला पेपर असेल. ओके, आता यानंतर जागा बघा कुठे कुठे किती किती आहेत. अहमदाबादसाठी 29 जागा आहेत, बेंगळुरूसाठी 16 जागा आहेत, भोपाळसाठी 4 जागा आहेत, भुवनेश्वरसाठी 36 जागा आहेत, चंदीगडसाठी 2 जागा आहेत, चेन्नईसाठी 9 जागा आहेत, गुवाहाटीसाठी 52 जागा आहेत, हैदराबादसाठी 36 जागा आहेत, जयपूरसाठी 42 जागा आहेत, कानपूर आणि लखनौसाठी 125 जागा आहेत, कोलकातासाठी 90 जागा आहेत, मुंबईसाठी 33 जागा आहेत, नवी दिल्लीसाठी 61 जागा, पटनासाठी 34 जागा. टोटल जागा इथं आहेत 572. तुमचं वय पाहिजे 18 ते 28 वर्ष, तुमचं वय पाहिजे 18 ते 25 वर्षांच्या दरम्यान 1 जानेवारी 2026 पर्यंत. म्हणजेच विद्यार्थी हा 2 जानेवारी 2001 ते 1 जानेवारी 2008 या दरम्यानच जन्मलेला असायला पाहिजे. यामध्ये एज सिलेक्शन कसं आहे तर SC ST चा विद्यार्थी 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो, ओबीसी चा विद्यार्थी 28 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो, PWBD साठी विद्यार्थी 13 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो व त्यामध्ये जर SC ST असेल तर 15 वर्षांकरिता अप्लाय करू शकतो. एक सर्व्हिसमॅन आहे, मॅक्सिमम 50 इयर्स 50 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. समजा डिवोर्स वुमन आहे किंवा मग वुमेन जी ज्युडिशरी सेपरेट झालेली आहे ती 35 वर्षापर्यंत हा फॉर्म अप्लाय करू शकते व SC ST असेल तर 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकते. आता पहा एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे तर कॅन्डिडेट शुड हॅव पास 10th स्टँडर्ड, 10वी पास झालेला पाहिजे व आता इथे महत्वाचा मुद्दा आहे बघा, अंडर ग्रॅज्युएट पाहिजे 1 जानेवारी 2026 पर्यंत. त्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं नसायला पाहिजे, तेव्हाच तो या फॉर्मसाठी अप्लाय करू शकतो. म्हणजे 10वी ते ग्रॅज्युएशन 2nd इयर पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता. जर तुमचं 3rd इयर कंप्लीट झालेलं आहे, म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे, तर तुम्ही हा फॉर्म भरू शकत नाहीत. आता यामध्ये पॅटर्न काय आहे तर 2 स्टेजेस मध्ये एक्झाम होईल. पहिला आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे व सेकंड LPT असते. LPT म्हणजे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट. समजा आपण मुंबईकरिता अप्लाय केला आहे तर आपल्याला मराठी लँग्वेज येते का हे बघण्यासाठी जस्ट बेसिक असतं, क्वालिफाईंग नेचर मध्ये असते. तुमचं सर्व काही मेरिट हे या ऑनलाईन टेस्टवर डिपेंड करणार आहे, ज्यामध्ये रिझनिंग हे 30 क्वेश्चन आहेत 30 मार्कांकरिता, जनरल इंग्लिश 30 क्वेश्चन 30 मार्क, जनरल अवेअरनेस 30 क्वेश्चन 30 मार्क, न्यूमरिकल ॲबिलिटी 30 क्वेश्चन 30 मार्क. टोटल क्वेश्चन झाले 120, मार्क्स झाले 120 व यासाठी तुम्हाला 1.5 तास वेळ दिला आहे. आता सॅलरी बघा 24,250. हे फक्त बेसिक आहे. तुम्ही 10वी पासवर कोणत्याही गव्हर्नमेंटचं बेसिक काढून बघा, एवढं बेसिक तुम्हाला कुठेच भेटणार नाही. म्हणूनच ही RBI मित्रांनो. व सोबतच इतर अलाउन्स वगैरे सर्व काही मिळून तुमचं अप्रॉक्सिमेटली सॅलरी जाणार आहे 46,029 रुपये व सोबतच नंतर तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स मिळणार आहे 15%. म्हणजे तुमची 50 कडे सॅलरी तर आरामात जाईल. आता फॉर्म भरण्यासाठी बघा SC ST PWBD व एक्स सर्व्हिसमॅनसाठी ₹50 व 18% GST आहे. जनरल OBC EWS साठी ₹450 प्लस 18% GST ही याची एक्झामिनेशन फी असणार आहे. तुम्हाला काय करायचंय, opportunities.rbi.org.in या वेबसाईटवर जायचंय. इथे तुम्हाला ही जाहिरात संपूर्ण भेटेल व तुम्हाला सोबतच कॉल लेटरची माहिती सुद्धा याच वेबसाईटवर भेटणार आहे.
ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला याच लिंकवर देता येतील. त्यामुळे इथे नक्की व्हिजिट करा.